तारीख होती 15 ऑगस्ट 2025. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे पुतीन हे भेटले होते. युक्रेन युद्धानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती आणि त्या भेटीत ट्रम्पने एक गोष्ट जाणीवपूर्वक केली. आकाशात अमेरिकेचे F-35 फायटर जेट्स सोडले. त्यांचा कांठाळा बसणारा आवाज ऐकून पुतीन वर पाहतात आणि अमेरिकेचा संदेश स्पष्ट होतो, आमची ताकद बघा. F-35 म्हणजे अमेरिकेचा सर्वात मोठा अभिमान, जगातलं सर्वात प्रगत 5व्या पिढीचं लढाऊ विमान. एक विमान बनवायला खर्च येतो जवळपास 930 कोटी रुपये. रडारवर दिसत नाही, आवाजापेक्षा जास्त वेग, आणि आजपर्यंत कोणत्याही देशाने हे विमान युद्धात पाडलेलं नाही. पण 19 मार्च 2026 रोजी इराणने हे केलं. इराणने F-35 कसं पाडलं, यासाठी ट्रिक कोणती वापरली आणि अमेरिकेने स्वतःच काय कबूल केलं, सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. F-35 लाइटनिंग हे सध्या अस्तित्वात असलेलं जगातलं सर्वात प्रगत 5th जनरेशन लढाऊ विमान. अमेरिकेने हे विमान 19 देशांना विकले. भारतालाही विकण्याचा प्रयत्न झाला, पण भारताने हे प्रत्येक वेळी नकार दिला. या विमानाची सर्वात मोठी ताकद आहे स्टील्थ टेक्नॉलॉजी, म्हणजे रडारवर न दिसण्याची कला. याचं खास डिझाईन, विशेष मटेरियल आणि इंटरनल वेपन सिस्टीम यामुळे हे विमान शत्रूच्या रडारला जवळपास इनव्हिजिबल असतं. त्याला ट्रॅक करणं अत्यंत कठीण. त्याशिवाय हे विमान फक्त उडत नाही, ते रडार, इन्फ्रारेड सेन्सर्स, सॅटेलाइट या सगळ्याच्या माध्यमातून माहिती गोळा करत असतं आणि पायलटला रिअल टाइम बॅटल पिक्चर देतं. स्पीड ताशी 1900 किलोमीटरपेक्षा जास्त, म्हणजे आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त. थोडक्यात सांगायचं तर F-35 हे आजच्या युद्धातलं सर्वात धोकादायक हत्यार आहे. इराणने हेच हत्यार निकामी केले. आता सर्वात महत्वाचा प्रश्न येतो, F-35 रडारला दिसत नाही, मग इराणने ते पाडलं कसं? इराणने वापरली एक स्वदेशी यंत्रणा, ज्याचं नाव आहे माजिद एअर डिफेन्स सिस्टीम. माजिद ही साधी सिस्टीम नाही, ती रडारवर अवलंबून नाही. ती काम करते इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीवर, म्हणजे उष्णता शोधण्याच्या तंत्रावर. F-35 जर रडारला इनव्हिजिबल असलं तरी त्याच्या इंजिनमधून निघणारी उष्णता ती लपवता येत नाही, आणि माजिदने हीच उष्णता डिटेक्ट केली. अचूक निशाणा साधत एकच मिसाईल सोडलं आणि F-35 हिट झालं. F-35 कडे जे इलेक्ट्रॉनिक जॅमिंग सिस्टीम्स आहेत ते रडार सिग्नल जाम करतात, पण इन्फ्रारेड अटॅक पुढे ते पूर्णपणे फेल ठरले. माजिद ही मोबाईल सिस्टीम आहे, कधीही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. त्यामुळे शत्रूला ती नेमकी कुठे आहे हे शोधणं जवळपास अशक्यच होतं. तिची रेंज आहे 700 मीटर ते 6 किलोमीटर. इराणने ही सिस्टीम 2021 साली जगासमोर आणली होती, पण त्याची खरी ताकद आता समजली. पण ही घटना अचानक घडली नाही. इराणने आधीपासूनच वेल प्लॅन केलं होतं. 28 फेब्रुवारी 2026 रोजी युद्ध सुरू झालं आणि इराणने पहिल्या दिवसापासूनच एक गेम खेळला. त्यांनी आपली खरी रडार सिस्टीम बंद करून सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. त्या जागी त्यांनी तैनात केल्या डमी रडार सिस्टीम. या डमी सिस्टीम खऱ्यासारखेच सिग्नल पाठवत होत्या. अमेरिका आणि इस्रायलने ड्रोन पाठवून नुकसानीचा अंदाज घेतला. त्यांना वाटलं इराणची सगळी एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट झाली आहे. 19 मार्च 2026च्या सकाळी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पेटे हॅक्सेन यांनी दावा केला, आम्ही इराणची एअर डिफेन्स पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. हीच अमेरिकेची सर्वात मोठी चूक ठरली. अमेरिकेला वाटलं आकाश मोकळं आहे, म्हणून त्यांनी F-35 सारखे सर्वोत्तम फायटर जेट्स इराणच्या एअर स्पेसमध्ये खोलवर पाठवले आणि इथेच इराणचा सापळा बंद झाला. 10 ते 15 दिवस लपलेली खरी रडार सिस्टीम ऍक्टिव्ह झाली. माजिद डिफेन्स सिस्टीम स्ट्रॅटेजिक पोझिशनवर तैनात होत्या. F-35 आत आलं आणि ते परत गेलंच नाही. एकूण चित्र काय तर डमी रडारचा सापळा, इन्फ्रारेड बेस माजिद सिस्टीम आणि मोबाईल डिफेन्स युनिट हे सगळं दाखवतं की इराणने वर्षानुवर्ष या युद्धाची तयारी केली होती. आता अमेरिका काय करणार? हा हल्ला निमूटपणे सहन करणार की मोठी प्रतिक्रिया देणार? इराण आणखीन पुढे काय करणार आणि या युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.